अंतिम मुकाबला, ये महासंग्राम जारी है। टेनिस क्रिकेट का एक बहुत बेहतरीन ये प्रतियोगिता हमें लगातार यहाँ पे नजर आई। लगातार 5 दिन हम यहाँ पे ये प्रतियोगिता देख रहे हैं। जी हाँ, पहला ओवर लेके आया है संकेत, हाफ ट्रैकर गेंद उसे उड़ाया है स्क्वायर लेग की दिशा में, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी के साथ ये पहली गेंद पर पहला झटका लगता हुआ। बढ़िया ये स्ट्रोक था, मगर उसे एलिवेशन नहीं दे पाए। गेंद हवा में बहुत देर तक थी और 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था। 30 गज के दायरे को तोड़ा था जरूर, मगर डीप स्क्वायर लेग में भी फील्डर तैनात थे और इसी वजह से बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच हमें देखने को मिला और पहली गेंद पर यह पहला झटका, पहला विकेट यहाँ पे प्राप्त किया है संकेत पाटिल ने। विकी पाड़गी आउट होने के बाद नए बल्लेबाज सुराग दाभाड़े स्ट्राइकिंग एंड पर गेंद को टटोलते हुए। देखिए अब यहाँ पे बिहाइंड द विकेट लॉन्ग स्टॉप रीजन में भी बहुत सारे क्रिकेट के रसिक इस मैच का लुत्फ उठाते हुए दिखाई दे रहे हैं, क्योंकि अब यहाँ पे बैठने की जगह नहीं है। जहां पे भी जगह मिली वहां पे बैठकर इस मैच का लुत्फ उठाने की कोशिश। संकेत हालांकि अपने आप से नाराज होंगे पहली गेंद पर, मगर फिर भी तकदीर का साथ। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार भटकते हुए, मगर सुराग ने इस मर्तबा कोई गलती नहीं की। हुक करना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। शॉट फाइन लेग की दिशा में सूरज पाटिल हालांकि वहां पे मौजूद थे, मगर उनके बगल से गेंद को निकालने में कामयाब रह गए। सुराग के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। सुराग ने इस चौके के साथ अपना अकाउंट ओपन किया है। आगाज बहुत ही बढ़िया हो चुका है, क्या यहाँ पे अंजाम अच्छा होगा? जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक। ये सूरज वहां पे थोड़ा सा फंबल हुए, उस गेंद का पीछा किया, सीमा रेखा के नजदीक तक उस गेंद को चेस करते रहे, आखिरकार उस गेंद को रोकने में कामयाब रहे। मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छी शुरुआत की है यहाँ पे सुराग दाभाड़े ने, क्योंकि पहली गेंद पर विकेट आने के बाद उनके खेमे में सन्नाटा भरा वातावरण नजर आ रहा था। मगर अब देखिए उल्लास भरा वातावरण, तालियों की गूंज और तालियों की गड़गड़ाहट यहाँ पे सुनाई दी। इसी तरह से हर ओवर में कम से कम 12 से 15 रन जुटाने होंगे, एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा करना होगा। जी हाँ, पहले मन बना लिया था आगे जाके खेलने का, उसके बाद बैकफुट पर आकर उस गेंद को स्टीयर करने की कोशिश की, मगर गेंद उनके पैड से टकराई। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं थे। विशाल जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुराग खेल रहे हैं 6 पर। तुषार पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का। अब खेलने के लिए तैयार होते हुए संकेत पाटिल को। संकेत पाटिल ने इस प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है, अपने फिरकी के जाल में फंसाया। इस मर्तबा फिर से एक बार मिड विकेट के ऊपर से खेला है, डीप मिड विकेट खाली है, उस गेंद का पीछा किया, मगर उस गेंद ने फिर से एक बार वहां पे चकमा दिया और गेंद सीमा रेखा के बाहर फरार। मिलेंगे रन यहाँ पे पूरे 4। मैदानासाठी ते धनंजय पोकळे, दत्ता मागावकर, नारायण मोरे, विनोद चोरगे, गणेश पाटील, प्रकाश घडविले, नरेश सपकाळ यांच्या माध्यमातून ही मैदान आपण पाहिलो।
आणि ते सुद्धा मंडळाचे सभासद आहेत. तिकडे सभासदांची नावं घेते: तुषार शिंदे, गणेश पाटील, उद्देश पोंगडे, हेमंत सणस, उमेश साळुंके, राकेश पडवळ, नरेश पाटील, शैलेश मोरे, दिनेश पाशिलकर. या आधीचा हा चेंडू निर्धाव. संकेत देशमुख, सुनील कासार, राजन पाटील, अनिकेत पाटील, धनंजय सूर्यवंशी, राजेश भोईर, सुनील मेहतर, बाळा महाबळे, आबिद धुमाळ, सुभाष इंगळे, शैलेश घोलप, किशोर मालुसरे, नरेश कानेकर, अविनाश मोरे, अलंकार खांडेकर, भाऊ शेलार, तजू डबीर, राजू केरकर, राहिल शेख, विकेश सावंत, विशाल लाड, अप्पा मयेकर, योगेश गंबे, लक्ष्मण मोरे, सूरज म्हात्रे, सुमित वाडकर, अवधेश प्रजापती. ही सर्व मंडळी आहेत या मंडळात आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा दहावी चषक पाहायला मिळतोय. सर्वांचे मनापासून खूप खूप अध्यक्ष या नात्याने मनापासून खूप सर्वांना धन्यवाद देतो. असंच प्रेम आणि असंच सहकार्य कायम राहिलं तर हा दहावी चषक असाच चालू राहील. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 5 ओवर का ये मुकाबला. सुराग खेल रहे हैं 6 पर जबकि तुषार खेल रहे हैं 4 पर. इसी औसत से अगर रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे 55 नजर आता हुआ. इस बीच नए गेंदबाज को यहाँ पे आमंत्रित किया है विजय पावले. अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच विजय. जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है, हम देख सकते हैं सुराग दाभाड़े, जिनके बल्ले से एक चौका में देखने को मिला. और कोई इंसिडेंस ये है कि दोनों भी बल्लेबाजों ने चौके के साथ यहाँ पे आगाज किया है, अपना अकाउंट ओपन किया है. इस मरतबा फ्रंट फुट पर आकर बहुत ही बढ़िया ये ऑन द राइज खेला हुआ, कारपेट के सहारे शानदार स्ट्रोक था, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 रन पर ही यहाँ पे संतोष करना पड़ेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या आगे सरक रही है. 12 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है तुषार कांबळे. जी हां, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की मगर उसे ओवर पिच बनाकर मिड ऑन के ऊपर से खेला था. हालांकि वहां पे कद काठी से बहुत ही ऊंचे सूरज पाटिल वहां पे तैनात थे, उनके सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे. फिर से एक बार ये गेंद सीमा रेखा पार. मिलेंगे रन यहां पे भी 4. तुषार के बल्ले से ये आता हुआ दूसरा चौका. आज तुषार अपने रंग में नजर आ रहे हैं. बहुत ही अच्छी बल्लेबाजी और बहुत ही सोच समझकर उसी के साथ संभल कर यहाँ पे खेल रहे हैं. इस बीच पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश की मगर गेंद पैर से टकराने के बाद शॉट फाइनल की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन 17 फॉल ऑफ 1 विकेट. दूसरा ओवर प्रगति पर. विजय पावले यहाँ पे पुरजोर कोशिश करते हुए मगर आज ये दोनों भी बल्लेबाज अच्छे रंग में. ये देखिए फॉलिंग स्वीप. ओहो, कमाल का ये स्ट्रोक था. किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग सीमा रेखा के बाहर. या षटकारासाठी शैलेश दादा मोरे यांच्याकडून 200 रुपये आलेत. मंडळ त्यांचा आभारी आहे आणि नक्कीच सुरागचा खेळ बहरतोय. मिळेल डीजेला संधी. याद करना पड़ता है. सुराग की जितनी तारीफ करे उतनी कम होगी. जी हां, फिर से एक बार आगे बढ़कर ऑन द राइज ओवर पिच बनाकर उसे हाफ वॉली बनाकर उड़ाया है. इस मरतबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई स्टेडियम के बाहर. हा नाव आहे. एकदा टक्कर दिलंय ते उरणकरांना विश्वजित ठाकूरला विचारा. आता मात्र टक्कर आहे ती पनवेलकरांची. या षटकारासाठी शुभम आमरे यांच्याकडून 500 रुपये आलेत. धनंजय पोकळे यांची जावई शुभम आमरे यांच्याकडून सुरागच्या खेळीसाठी तब्बल 500 रुपये आलेत. शुभम राहणारे माडचे आहेत पण मात्र सासरवडीवर जास्त प्रेम करतात आणि त्यासाठी आपल्या मेवण्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. शुभम, तुझं सुद्धा कौतुक.
बैक टू बैक 2 छक्के के बाद यहाँ पे लोअर फुल टॉस गेंद थी, उसे हालांकि अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे। जोरदार अपील तो है मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर अब यहाँ पे एक दूसरे से बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं। इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं, मगर थोड़ी देर के लिए यहाँ पे सब्र करना होगा क्योंकि दोनों भी अंपायर एक दूसरे से गुफ्तगू करते हुए दिखाई दे रहे हैं। जी हाँ, रनों की संख्या 29 रन, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर में विजय पावले बहुत ही खर्चीले साबित रहे क्योंकि अब तक 2 छक्के और 1 चौका इस ओवर में हमें देखने को मिला है। जी हाँ, अंपायर जी का इशारा आएगा जरूर। जी हाँ, बल्ले का किनारा लिया है और 2 रन का इजाफा और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 31 रन। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 15.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 75 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे। 75 रन अगर होते हैं तो एक मजबूत स्कोर आंका जाएगा और कोशिश होगी सुराग की और उनके साथी बल्लेबाज तुषार की कि कम से कम 70 पार यहाँ पे रन होने चाहिए क्योंकि सामने की टीम जो है वो भी बहुत ही बढ़िया टीम है। अच्छे अच्छे खिलाड़ी उस टीम में भी आज मौजूद है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं प्रसन्न पाटिल, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। 31 फॉल ऑफ 1 विकेट। इस ओवर में 20 रन खर्च किए हैं विजय पावले ने। 1 चौका और 2 करारे छक्के सुराग के बल्ले से हमें देखने को मिले। कमाल की बल्लेबाजी आज पूरे रंग में और एक रौद्र रूप धारण किया है सुराग ने। हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर। जी हाँ, अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 32 रन। 32 रन ऑन स्कोर कार्ड। ये तीसरा ओवर प्रगति पर है। प्रसन्न पाटिल, जी हाँ, बहुत ही लाजवाब ये स्ट्रोक था। हालांकि टप्पा खाने के बाद गेंद जबरदस्त बाउंस हुई थी मगर उसे बहुत ही अच्छी तरीके से परखते हुए उस गेंद को हुक किया था, मगर लॉन्ग लेग की दिशा में डीप स्क्वायर लेग भी हम कह सकते हैं, वहां पे एक फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा बल्लेबाज को। इस 1 रन के साथ 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जबरदस्त ये मुकाबला। हालांकि 2 गांव मिलकर एक टीम और उसी के साथ एक तालुका ऑफ से आई हुई टीम, ये मुकाबला यहाँ पे जारी है। मगर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज कहा जाता है। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद का पीछा किया था मगर अंपायर जी फिर से एक बार नाराजगी यहाँ पे बताते हुए वाइड का इशारा आया। एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे जुड़ेगा। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए, कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों न हो, मनोवैज्ञानिक दबाव तो आ ही जाता है। ये तो इंसानी गुणधर्म है और इसी वजह से यहाँ पे प्रसन्ना भी थोड़े से विचलित होते हुए। पंचांचा निर्णय अंतिम राहील। मयूर वाघमारे यांच्यासाठी विनंती असेल, अतिदक्ष पंच आहेत। आतापर्यंत ग्रामीणचा कोणताही खेळाडू पंचांच्या जवळ गेलेला नाही। सुराग 21 रन बनाकर खेल रहे हैं जबकि तुषार 9 रन बनाकर खेल रहे हैं। जी हाँ, ये देखिए बीचों बीच पकड़े गए। पहले मन बना लिया था गेंद को छोड़ने का मगर गेंद हवा में ही शायद स्विंग होकर उनके पैड से टकराई और बीचों बीच पकड़े गए। पगबदा के रूप में लेग बिफोर द विकेट। सुराग बैक टू द पवेलियन। अपने आप से नाराज होंगे क्योंकि उस गेंद को वो प्रेडिक्ट नहीं कर पाए, अंदाजा लगाने में नाकाम रहे। उस गेंद को छोड़ना चाहते थे, उन्हें ऐसा लगा कि ये लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद है मगर गेंद सीधा जाकर उनके शूज से टकराई और बीचों बीच पकड़े जाने की वजह से अंपायर जी ने अपनी उंगली को आसमान में बुलंद कर दिया, आउट का इशारा किया और ये लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को दूसरा झटका। स्वयंभू भुवनेश्वर खराबटी, इस टीम की तरफ से दूसरे बल्लेबाज आए हैं निखिल शेलार। स्ट्राइकिंग एंड पर निखिल शेलार जिन्होंने अंपायर से गार्ड लिया। अब यहाँ पे मुआयना करते हुए
और एक सफल गेंदबाज हम देख सकते हैं प्रसन्ना ने हालांकि इस ओवर में 2 वाइड गेंदें डाली। उनकी गेंदें बार बार ट्रैक से उतर रही थी मगर आखिरकार अपने लाइन ऑन लेन पर लौटे। जी हाँ, इस मरतबा कड़वी दवाई पिलाने की कोशिश बाउंसर के ऊपर प्रभावित किया था। जानते थे कि पहला गेंद है और पहली गेंद का सामना कर रहे हैं और बल्लेबाज शायद अपेक्षा नहीं कर रहे थे कि इस तरह की गेंद आएगी और इसी वजह से थोड़ा सा चकमा खाते हुए शुरुआती दौर में ऐसा ही हमें देखने को मिलता है। ओहो, अब यहाँ पे लय पकड़ चुके हैं प्रसन्न पाटिल। लगातार ये तीसरी गेंद थी बल्लेबाजों को चकमा देने वाली। हालांकि खराब शुरुआत के बावजूद अपने आप को यहाँ पे उन्होंने पुश किया है, उसी के साथ कमबैक किया है। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी है। रनों की संख्या देखिए, मैं फिर से एक बार आपको याद दिलाना चाहूंगा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 11 रन और दूसरे ओवर में 20 रन आए थे। 31 रन 2 ओवर की समाप्ति के बाद हमने देखे थे, मगर इस ओवर में रनों को सुखा दिया है। जी हाँ, इसमें तब सर के ऊपर से गेंद निकल गई और 1 बाउंस का यहाँ पे इशारा दिया है अंपायर जी ने और इसी वजह से ये बहुत ही बढ़िया गेंद साबित होती हुई फिर से एक बार चौथी गेंद यहाँ पे बिंदी। इस ओवर में मात्र 3 रन खर्च किए हैं अब तक प्रसन्ना ने। कम से कम एक बड़ा स्ट्रोक अगर इस ओवर में आता है तो थोड़ा सा मैचअप हमें देखने को मिलेगा। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया था मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। गेंद शॉर्ट कवर की दिशा में मगर खाली क्षेत्र में, डीप कवर में फील्डर थे एजाज कुरैशी। जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं थी और देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं हमारे साथी समालोचक तुषार शिंदे के पास। धन्यवाद। चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज मयूर वाघमारे। मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील तालुका वनियामध्ये त्यांनी चांगली नक्कीच कामगिरी केली होती। त्याच कारणास्तव त्यांचा वैष्णवी 11 कोलाट संघ आज या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळताना दिसतोय। किशोर मालुसरे यांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि त्या हास्याचं कारण प्रसन्न पाटील आणि मयूर वाघमारे असेल। आज आयकांच्या रूपात आपण नक्कीच विजय पावलेने एजाज कुरैशीला पाहतोय। मयूर वाघमारे आपल्या पहिल्या आणि या स्पर्धेतील 4थ्या षटकाची सांगता सुरुवात करेल। मयूर पंचांच्या बाजूने टाकण्याचा प्रयत्न निखिल साठी, ऑफ साइड नजीक खेळवण्यात माहीर आहे ते गोलंदाज निखिल। चांगल्या पद्धतीची फलंदाजी करायला लागेल तुला। गोलंदाजावर हावी होऊन फटके खेळायला लागतील तरच आपल्या स्वयंभू भुवनेश्वर संघासाठी धावा येतील असं मनाशी ठरवावं लागेल। हे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि आपण आहोत ग्रामीण खेळाडू। ही टक्कर आहे ग्रामीण आणि व्यावसायिक मधले, पण मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात। केवळ मिळेल 1 धाव स्ट्राईकला येईल तर तुषार कांबळे जो 5 चेंडूचा सामना करतोय 9 धावा करतोय। निखिलने 6 चेंडूचा सामना केलाय 2 धावा केल्या, पण मात्र काय लय भरात सुराची ती फलंदाजी होती, पण मात्र तो एक चेंडू सोडण्याच्या नादात LBW रूपात बाद झाला। करावं लागेल भुवनेश्वर संघाला इथून कमबॅक। धाव फलकावर धावा येतात 36। अजूनही आपल्या वाट्याला येणारे 10 चेंडू आणि या 10 चेंडूत किती धावा करणं गरजेचं आहे हे पाहावं लागेल। मयूर वाघमारेचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळवला, क्षेत्ररक्षक आहे, घेईल झेल आणि समाप्त करेल निखिलचा खेळ। अजून एक फलंदाज होतोय बाद, मिळेल डीजेला संधी। मग मथुर असेल, राहुलबाईंचा बाकासूर असेल आणि असेल तो सोन्या यांनी सुद्धा बैलगाडी क्षेत्रात भुरळ पाडले। मयूर वाघमारे हा दैवतचा खेळाडू आहे, त्याने क्रिकेटमध्ये भुरळ पाडले। काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी,
3 चेंडूत केवळ 1 धाव खर्च केली आणि 1 फलंदाज बाद केलाय. गुंडा आणि पाखऱ्या, विकास शेठ देशमुख, बाबू गुंडा याने सुद्धा अलिबाग मध्ये धुरकूस घातलेला. आणि अनिकेत देशमुख यांची ही धमाल जोडी आपण पाहिली. फायनलिस्ट सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे ते अनिकेत देशमुख यांना या स्पर्धेतून आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हा चेंडू नक्कीच उचलला होता, क्षेत्र फलंदाज फसलाय. विशाल जितेकरच्या हाती देतय सोपा झेल आणि होतय फलंदाज ओंकार टवटे बाद. अति उंचीचा चेंडू त्यांनी कट करायचा प्रयत्न नक्कीच 1 बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजाला दिली. मात्र तोपर्यंत ओंकार टवटे आपल्या डगआउट मध्ये परतलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखव. नाव आहे मुन्ना पाटील. पाटील नावाची चर्चा आपण भरपूर ठिकाणी ऐकतो. मात्र या पाटलांना आपला स्वयंभू भुवनेश्वर संघासाठी जबरदस्त खेळी करावी लागेल. त्याच कारणासाठी त्याला मैदानात पाठवलंय, पाचारण केलंय. मात्र समोर गोलंदाज आहे तो मयूर वाघमारे. मयूर वाघमारे ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू हाताळेल का मयूर वाघमारे? या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक साधेल का? पण मात्र मुन्ना त्याच्या आडसर होतोय. लेग साइडला टटवला, 1 धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस करू शकत नाहीयेत. 1च धाव मिळली जाईल. धाव फलकावर धावा येतात त्या 37. षटक क्रमांक 14 आहे प्रगती पथावर. मयूर वाघमारे काय गोलंदाजी करतोय. विशाल जितेकर आता कुठं श्वास सोडला असेल. या 2 षटकात कमबॅक केलाय. कारण रोहेकर मोठे मोठे धक्के देण्यात माहीर आहेत. मग विश्वजित ठाकूरला त्या अग्री बॉईज रोड संघाने इथं नमवलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती होते की काय असं वाटलं होतं. पण मात्र इथं कमबॅक केलाय प्रसन्न पाटीलच्या गोलंदाजीने. हा चेंडू नक्कीच पंच करतील दंडित. स्वैर चेंडू. पंच दोघांनी जाऊन विचारविनिमय करायचं आहे. आधी 1 बाउन्सची वॉर्निंग दिलेली आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग दिलेली आहे. आधी 1 बाउन्सची वॉर्निंग दिलेली आहे. अति दक्ष पंच आहेत आणि नक्कीच चांगला निर्णय देतील. नो चेंडू, नो डाऊट. कारण इथे रसिक प्रेक्षक आहेत ना, ते YouTube वर अगदी झूम करून रिप्ले मध्ये बघून सगळ्या गोष्टी क्लिक करत असतात आणि त्यामुळे हे सोशल मीडियाने हे एकदम क्रिकेट एकदम सोपं केलंय. आउट आहे की नाही, रन आउट आहे, मग तिथं पॉज करून पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघितला जातो. येणारा चेंडू असेल फ्री हिट. सामना करेल तो निखिल. कशा पद्धतीचा फटका खेळेल. खोलवरचा चेंडू होता. नक्की त्याला या मैदानाला गुदगुल्या करणारा फटका नक्कीच मारला. 1 धाव घेतली जाते. चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं मयूर याने. धाव फलकावर धावा येते 39. षटक क्रमांक 14 संपलंय. 4 षटकांचा खेळ झाला. 39 धावा धाव फलकावर. येणारे शेवटचे 6 चेंडू स्वयंभू भुवनेश्वर संघाच्या वाट्याला येतील. त्या किती धावा कराव्या लागतील हे पाहावं लागेल. 39 झाल्यात. जवळजवळ 9.75च्या सरेन खेळतोय स्वयंभू. पण मात्र समोरचा संघ व्यावसायिक आहे. पनवेल मध्ये जवळजवळ 50 सुपरस्टार खेळाडू आहेत. त्यातले 11 सुपर डुपर आणलेत. त्यात पण 2 ब्लास्टर मास्टर आणलेत. विशाल जितेकर या नावाची चर्चा कायम असते. एक प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत कायम असतात. चांगला संघ ते निवडतात, चांगल्या संघात ते खेळतात, चांगले खेळाडू घडवतात. असा एक शांत संयमी माणूस म्हणून विशाल जितेकरकडे नेहमी पाहिलंय. कारण माझे मित्र सुद्धा त्या गावात आहेत. ते हा चेंडू खोलात टाकला होता. प्रसन्न पाटील काय गोलंदाजी करतोय. हे मैदान प्रसन्न पाटील साठी लाभदायक आहे की काय.
आतापर्यंत त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. निर्णायक सामन्यात सुद्धा त्यांनी 4च धावा दिल्या होत्या. त्यानंतर वैष्णवी कोलाड संघाने कमबॅक केलं होतं. तीच गोलंदाजी निखिलला तुटून पडावं लागेल. शेवटचे 5 चेंडू असतील निखिलसाठी. बॅटची एज आणि ओंकारच्या हाती जातोय झेल आणि समाप्त होतोय निखिलचा खेळ. केवळ 10 चषकाची वाट बघून चालणार नाही. तुम्हाला सुद्धा तालुका निहाय गटात जाऊन किशोर मालुसरेंना भेटावं लागेल, बाळा महाबळेंना भेटावं लागेल, संकेत देशमुखना भेटावं लागेल. असे जे स्पॉन्सर आहेत, लहू खेडेकर असतील, यांना भेटावं लागेल. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर जाऊन ह्या स्पर्धा खेळाव्या लागतील. प्रसन्न पाटील आपल्या षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. गोलंदाजी मार्कवर शुभम हातकमकार थोडासा नाराज झालाय आणि इथं आपले विकेट सॅक्रिफाईस करेल. बाद होतोय, स्ट्राईक घेतोय मुन्ना पाटील आणि मिळेल डीजेला संधी. हा प्रसन्न पाटील आहे ना, हा बॉलर वन साइड हिरो आहे. काय गोलंदाजी केलंय. तो आला की धावा थांबतात. मग तो अगदी कंजूस, चिकट आणि एकदम मारवाड्यासारखे गोलंदाजी करतोय. 4 धावा, 3 धावा अशी गोलंदाजी करतोय. कसून मारा करतोय. चिकट, अतिशय चिकट आणि अतिशय कडवा मारा त्याच्याकडून पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रसन्न पाटील. मुन्ना पाटीलला आपला खाकी वर्दी दाखवावं लागेल. रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा मुन्ना पाटील महाराष्ट्र पोलीस सारखी सलामी देईल का? चांगला प्रयत्न होता. सुपला शॉट खेळायचा होता, पण मात्र इथं सुपला हुकला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. योगेश वाघ हे सुद्धा या पुढच्या वर्षी नक्कीच भेटतील आपल्याला. शेवटचे 2 चेंडू. सामना धावा फक्त झाला तर 39. डान्सिंग डाऊन खेळायचा होता. व्यावसायिक खेळाडू आहे आणि विशाल जितेकरनी मागाशी सांगितलं की वन साइड हिरो आहे. प्रसन्न पाटील वन साइड हिरो आहे. डावखुरा गोलंदाज आहे. एकदा टप्पा भेटला ना की तो कार्यक्रम परफेक्ट करतो. फलंदाजाला फसवतो आणि त्याच कारणास्तव त्यांनी आता हे दुसरं षटक चालू आहे. केवळ धावा केल्यात खर्ची. बाम ग्रुप याची चर्चा अख्ख्या रोयाभर आहेत. ते आमचे संजयजी वाकारदार यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि हा ही चेंडू निर्धाव. हे षटक हा निर्धाव आलाय. या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक. नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसन्न पाटील साठी. आणि इनिंग संपते 39 आणि 40 धावांचं टार्गेट. पुढचा आवाज असेल तो जयेश भोसले सरांचा.
धन्यवाद तुषारजी शिंदे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. 30 बॉल 40 ची आवश्यकता. पूर्वार्धाचा खेळ संपला. फायनलची मॅच आपण पाहतो. रोहा तालुका टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा श्री धावीर महाराज चषक 2024 पर्व 12व पर्व आणि त्यावरती आहे रोहेकरांना गर्व. न स्वार्थासाठी न राजकारणासाठी एक स्पर्धा रोहा तालुका क्रिकेटच्या उत्कर्षासाठी उत्कर्ष आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेली उत्तुंग झेप अर्थात श्री धावीर चषक 2024 फायनलची मॅच. एका बाजूला वैष्णव विलन कोलाड विपक्ष खेळत असताना श्री स्वयंभू भुवनेश्वर टॉस जिंकला या मॅचचा. तो वैष्णव विलन कोलाड या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धावफलकावरती आहेत त्या 39. कशा बनल्या 39 पाहूयात. बॅटिंग अनालिसिस जिथे आघाडीला येणारा विकीला आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. तुषार कांबळेने एक इंटरटेन नॉक खेळण्याचा प्रयत्न इथे केला. एकंदरीत आपण ऑन स्क्रीन पाहतो तुषारने जिथे 6 बॉल 9 धावांची खेळी केली. जिथे आपण पाहिलं ना तर सुराग दाभाडेने 8 बॉल 21 धावा अटॅकिंग इंटेंट त्याने दाखवला. तो बाद झाला आणि तदनंतर पथ्याच्या बंगल्याप्रमाणे एक इनिंग लडखडली. 10 बॉल 3 धावा निखिल शेलार, 1 बॉल 0 रन ओमकार, 4 बॉल 1 रन येत असताना पाहायला मिळाली. बॉलिंग अनालिसिस आपण ऑन स्क्रीन पाहतो. संकेत पाटील 1 षटक 10 धावा, 3 डॉट बॉल त्याने टाकले, एक विकेट मिळवली. विजय पावले 1 षटक 19 धावा, सपाटून मार खाल्ला, 2 षटकार खाल्ले त्याने. प्रसन्न पाटील 2 षटक त्यापैकी 1 षटक निर्धावात आलं. सुरेश पाटील आणि इजाज कुरेशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. फायनलची मॅच आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला सुरेश पाटील स्ट्राइक जिथे बॉलला जगलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला इजाज कुरेशी 40चा पाठलाग करायचा. कॅमेरा बघ पहा, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्यावेळेला दोन्ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते ना त्यावेळेला दाखवण्यात येणार हे कॅमेरा बघ. ड्रीम्स क्रिकेट.in कौस्तुभजी पाटील यांची संकल्पना. शोधन असतील, साई असतील, त्याच वेळेला लवेश असतील, परेश असतील, सौरभ असतील, वीरेंद्र असेल, ऋतिक, अतिश आणि सूरज आणि साईल यांचं कौतुक करायला हवं. स्ट्रायकर एंड वरती बॅटर सूरज पाटीलला आपण पाहतोय. सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जात असताना पाहायला मिळाला. केतनजी सेट एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हा बॉल स्पॉन्सर्स करण्यात आलेला पाहायला मिळालाय. धावफलकावरती 39 बनला. 40चा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक विकी पाडगे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट जिथे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी विकेट किपर थोडासा डीप पाहायला मिळतो. थर्ड मॅन आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. तो थोडासा बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल जिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर देण्यात करण्यात आला. मिड ऑफ आहे. ऑन साइडला राईट हँडर बॅटरसाठी शॉट मिड विकेट, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतो. 38 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात करण्यात आलाय. फायनल मध्ये आपण पाहतोय चहूबाजूला पहावं तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभारी असेन कारण एक मात्र समालोचक आहे ज्याला 2 दिवस रोहेकरांनी सहन केलं. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्येच गोलंदाज सज्ज. खोलात टाकला हा बॉल. पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना फायनलच्या मॅचची सुरुवात चांगली झाली आहे. रोहेकर किती आलेत आपण पाहूया. रोहेकर आवाज येऊ द्या तुमचा. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. आलेत रोहेकर आलेत. श्री धावीर महाराज की. समोरून आवाज चांगला येतोय. मैदानाच्या आतमध्ये भुवनेश्वर संघ आहे आणि समोरून आवाज तर यायलाच हवा. धावफलकावरती आपलं कारण ही जागा आहे ती आपली आणि आवाज ही आपलाच असायला हवा. बाळासाहेब ठाकरेंचे ते ब्रीद वाक्य मला पुन्हा एकदा आठवलं. मुंबई आपली आपली. मैदानाच्या आतमध्ये खोला टाकलाय. फ्रंट लेगला पुढे आणला. ऑन साइडला जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट एक लॉफ्टेड ऑन राईट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येतोय. केवळ 1 धावेने इथे खातं खुललं जात आहे. सुरेश पाटील ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाघिलीवाडाचा खेळाडू इजाज कुरेशी ऑन स्ट्राईक. इजाज कुरेशीने अनेक गोष्टी केल्यात. JPL ची एक स्पर्धा मला आठवते. JPL अर्थात जुन्नर प्रीमियर लीग. सर्वाधिक जास्त कॅश प्राइज एकाच मॅच मध्ये ज्या खेळाडूच्या नावे राहिलं ना तो इजाज कुरेशी. इजाज कुरेशी हा तोच खेळाडू आहे. मगाशी आपल्या विलासजी जे पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातात ना त्यांना कॅश प्राइज 500 रुपये ज्या खेळाडूने दिलं ना तो खेळाडू बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इजाज कुरेशी लेफ्ट हँडर खेळाडू आहे. अशीच या खेळाडूला असाच तो इतका मोठा झालेला नाहीये कारण अनेकांचे ज्याने खऱ्या अर्थानं आशीर्वाद घेतले तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशी.
बॅकफुटला पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओंकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डेदर बॉल चांगल्या रीतीने खेळतो, त्याने निश्चित कौतुक केलं या साऱ्या गोष्टीमध्ये. त्याने मात्र चांगल्या रीतीची बॉलिंग केली. पहिला विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ज्याला आपण पाहतो ऑन साइडला डीप मिड विकेट तैनात करण्यात येतो. लॉंग ऑनला वरती बोलवलंय. आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चित असणार. शरीर भेदक मारा पाहायला मिळेल की काय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला पाठी फाटवलाय, लॉंग ऑनला आत घेतलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर या वेळेला ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून होती चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धाव मिळतील 4, चौकार. मध्ये स्टार बनत नाहीत, एका दिवसामध्ये सुपरस्टार बनत नाहीत. अनेक वेळेला आपल्याला कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आज आपण पाहिलं द्विशतक झळकावणारा, जिथे मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर बॉल आहे, त्या एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आउटफील्ड फास्ट आहे. धाव मिळतील 4, आणखीन एक तडाखा, चौकार. यशस्वी जायस्वालची चर्चा करत होतो, कारण त्याने द्विशतक ठोकलं आणि अगदी पाणीपुरी विकणारा आणि अगदी टेंट मध्ये राहणारा क्रॉस मैदानावरती मुंबईचा तो खेळाडू आज इंग्लंड संघाविरोधात द्विशतक ठोकताना पाहायला मिळाला. एका रात्रीने स्टार बनत नाहीत, एका रात्रीने सुपरस्टार बनत नाहीत. याही खेळाडूला डोळ्यावरती बॉल लागला होता, तो इजाज कुरेशी. यावेळेला फटका पहा, ताकदवान, लांब लचक, दूरवरचा, अतिशय अद्भुत, आकर्षक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक षटकार. आणि तो दर्जेदार षटकार येत असताना पाहायला मिळाला. 15 धावा धाव फलकावरती आहेत. अल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवरती येतात सूरज पाटीलच्या विरोधात. पाटील विरुद्ध पाटील, कशी असेल ही भिडंत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. फायनलची मॅच या वेळेला सूरज पाटीलच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा, गगनचुंबी, गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. आता मात्र पळवाटा शोधू लागलाय गोलंदाज, कारण मोठा फटका आला. अवांतर बॉल, संघाची धावसंख्या 22. 7 बॉलचा खेळ संपुष्टात आला. 23 बॉल आणि 18ची आवश्यकता या मॅच मध्ये. सूरज पाटील चांगला षटकार आला. 3 बॉल 7 वरती तो खेळतोय. 4 बॉल 14 इजाज कुरेशी खेळतोय. ऑन साइडला हलक्या हाताने, ऑन साइडला फाईन लेगला, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. संघाची धावसंख्या 26. 26 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टोज होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला, लॉंग स्टॉपला, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार. धाव मिळतील 4. हा वाईड बॉल, त्यावरती चौकार. आता 9 धावा दूर आहेत तात्या जी मालुसरे या बाईक वरती बसण्यासाठी. हा फटका यावेळेला ऑन साइडला सूरज पाटील.
सुपर से भी ऊपर शो सूरज पाटील शो मस्ट गो ऑन साइडला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ते 12वा पर्व आहे. मी आयोजकांचे आभार मानेन की 2016 पासून माझा चालू झालेला या स्पर्धेचा प्रवास आज तागायत आहे. कारण एकही पर्व असं झालं नाही की दहावीर चषका मला मध्ये निमंत्रण आलं नाही. मी आभारी असेन आयोजकांचा, विशेष करून तुषारजी शिंदे साहेबांचा. या वेळेला मॅच खल्लास, मॅच फिनिश, सामना इथे जिंकलाय वैष्णवी 11 कोलाड. या स्पर्धेची विजेता संघ वैष्णवी 11 कोलाड. श्री दहावी चषक 2024 हे 12वा पर्व जिंकलंय. या स्पर्धेचा विजेता संघ